नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 मोठ्या घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 9 फेब्रुवारी सोमवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत। गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी 3x2 आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत। या नव्या बसेसना हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवासाच्या सेवेत दाखल होणार असून भगवे आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेची आणि अभिमानाचे जणू चालते बोलते प्रतीक ठरणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील महत्त्वाच्या आरोग्य विभागाचे एकीकडे खाजगीकरण सुरू असतानाच दुसरीकडे राज्यातल्या ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयातील फुकट उपचार महायुती सरकारने बंद करून टाकले आहेत। स्त्री रुग्णालयातील उपचारही महागल्यामुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडत आहेत। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने 15 जानेवारी 2023 पासून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमोफत निशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतला होता। त्याचा मोठा गाजावाजा केला होता। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती। पण आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित अद्ययावत नागरिकांची सनद असा गोंडस नावाखाली शासन परिपत्रक प्रसिद्ध करून त्यामध्ये वैद्यकीय उपचारांचे सुधारित दर जाहीर करून केस पेपरपासून रक्त चाचण्या एक्स-रेवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातल्या सरकारी रुग्णालयातील मोफत उपचार यापुढे बंद होणार आहेत। त्याचा मोठा फटका गोरगरीब रुग्णांना बसणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यभरात पुन्हा एकदा एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भत्ता प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। याबाबत आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यभरातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। राज्य सरकारकडून नियमित वेतनासाठी येणाऱ्या निधीसोबत वाढीव वेतन फरकाची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून ही अतिरिक्त रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे। येत्या 10 तारखेपर्यंत ही रक्कम न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरंगे यांनी दिला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी साधारण 475 कोटी रुपयांची आवश्यकता असते। त्यासोबतच वाढीव वेतन फरकाच्या हप्त्यासाठी सुमारे 58 कोटी 30 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद लागते। 13 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व श्रमिक संघटनांच्या बैठकीत सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीचा फरक दरमहा सुमारे 65 कोटी रुपये देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात ही रक्कम राज्य सरकारने 2 महिने एसटी महामंडळाला दिली नाही।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राहुरी नगर परिषदेचा भोंगा आता मुलांच्या अभ्यासासाठी वाजणार आहे. भोंगा वाजला की नागरिकांनी घरातील टीव्ही, मोबाईल व मनोरंजनाची साधने बंद करून मुलांना अभ्यासासाठी बसवायचे आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी 7 वाजता भोंगा वाजणार आहे. रात्री 8:30 वाजता दुसरा भोंगा वाजल्यावर अभ्यास संपणार आहे. मुलांनी दररोज किमान 1.5 तास स्वाध्ययन करावे, यासाठी हा भोंगा वाजणार आहे. राहुरी नगर परिषदेचा अनोखा उपक्रम. माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, ज्येष्ठ नगरसेविका डॉक्टर उषाताई तनपुरे, मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी सर्व नगरसेवकांच्या मान्यतेने सुरू केला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 10वी आणि 12वीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेचा कोणताही अतिरिक्त ताण न घेता विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साही आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आगामी 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मनीष पवार, विस्ताराधिकारी वासंती पवार आदी उपस्थित होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनीचा नकाशा तसेच 7/12 उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्श्याची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख म्हणजे 7/12 अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत होणार असून प्रत्येक भूखंडाला आता भूआधार क्रमांक मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदावर निवड होताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा भाजपचे पियुष गोयल यांनी केला. यावर प्रफुल्ल पटेल यांनी मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाही असे स्पष्टीकरण दिले आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर दिसले. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महाराष्ट्रात दिसले. प्रफुल्ल पटेल यांच्या या राजकीय हालचालींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही, गुंडाशाही खपून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होताना येथे काही जण उद्योजकांना त्रास देण्याचे उद्योग करत आहेत, अशी माहिती आपणाला मिळाली आहे. उद्योजकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढू असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. लगेच त्यांनी ठोकून काढू म्हणजे कायद्याने ठोकून काढू अशीही पुस्ती जोडली. ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.